खरंच मतदारांच्या मताची चोरी होते? चोरी होऊ शकत नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. आता अतुल शेठ शेजारी बेनके उभा आहे, त्यांचा पराभव झालाय असं म्हणतील का की त्यांचा पण पराभव तसा झालाय? ते आता आमचे नेते आहेत, आमचे सहकारी, ते जर असतं आम्ही त्यांचा पराभव होऊ दिला नसता. किंवा सत्यजित शेठ शेरकर आहेत, त्यांचा पराभव झालाय. असं हे म्हणणं 100% चुकीचं आहे. आणि या बाबतीमध्ये अधिक माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देतील. पवार साहेब आज म्हटले की 160 आमदार निवडून देणार होते असा दावा केला आहे. या पवार साहेबांच्या आलं उत्तर माझ्यासारख्या माणसाने देण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देतील. परंतु असं म्हणणं नाही, मला वाटतं की असं होणे नाही, परंतु त्या बाबतीमध्ये ते अधिकारवाण्याने किंवा हे ते उत्तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देतील. आपण भाषणाच्या वेळी म्हटलात की पुणे जिल्ह्यात 2 तालुके प्रयोग करतात शेतीचे, बारामतीचा उल्लेख आपल्याकडनं टाळला जातोय, काय कारण? नाही, आजही तुम्हाला मी सांगतो, शेतीमध्ये बारामती नाही, बारामती आहेच, पण शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग जे तालुके जिल्ह्यात करतात, एक जुन्नर आणि एक इंदापूर, हे तुम्हाला मी कुणी पत्रकारांना सांगायची गरज नाही. जिल्ह्याचे कृषी अधिकारी तालुक्या राज्यामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये शेततळी जास्त कुठल्या तालुक्यामध्ये, द्राक्षाच्या बाग कुठल्या तालुक्यामध्ये, डाळिंब, ह्यात माझं म्हणणं कृपा करून ह्यात मालाची तुम्हाला विनंती, ह्यात कसलं राजकारण, हे खरंच नाही. जे आहे त्यांचं पाठ थोपटलीच पाहिजे. जुन्नर तालुका पूर्वीपासून शेतीप्रधान तालुका आहे आणि इथं सगळे नवीन शेतकरी नवीन शेतामध्ये प्रयोग करतात आणि जुन्नर नंतर आता इंदापूरला सुद्धा थोडा वास लागला, त्यामुळे इंदापूरवाले करतात. म्हणजे शेततळी असू द्या, शासनाच्या नवीन योजना असू द्या, कुठल्या असू द्या, या जिल्ह्यामध्ये या 2 तालुके पहिल्यांदा प्राधान्य करतात. बारामती, दौंड, पुरंदर, हवेली हे सगळे करतातच. सुरुवात करताना या जिल्ह्यामध्ये या 2 तालुक्यामध्ये तुम्ही सहज माहिती घ्या पत्रकार म्हणून कृषी अधिकाऱ्याकडे, की कुठल्या तालुक्याने ड्रिपचा जास्त लाभ घेतला, कुठल्या तालुक्याने शेततळ्याचा जास्त लाभ घेतला, कुठल्या तालुक्याने ज्या शासनाच्या योजना आहेत कृषी विभागाच्या त्यात जास्त योजना लाभ घेतला. तुम्हाला हे 2 तालुके पुढे दिसतील. साहेब खताच्या लिंकिंगमुळे शेतकरी त्रस्त आहेत, काय सांगाल? शेतकऱ्यांना विनाकारण इतर खतं घ्यावी लागतात, त्याशिवाय खतं मिळत नाही. मला त्याप्रमाणे निवेदन आल्यानंतर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारचे आम्ही निश्चित प्रकारे कर्जमाफीचा निर्णय आम्ही छोटे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब, एकनाथ शिंदे हे योग्य वेळेस हा निर्णय घेतील. कांद्याचे दर पडलेले आहेत, काय सांगाल? काय शेतकऱ्यांना तुम्ही विश्वास द्याल? ते मगाशी बेनके साहेबांना उत्तर ते सांगितलं, या बाबतीमध्ये लवकरच तोडगा काढला जाईल. या बाबतीत काय करता येईल ते करणं गरजेचं आहे, या बाबतीत लवकरच करू. चालतं.